गुळ आहे ते मॅडम आलेली फॉरेस्टवाली तिला दिसते. मिनी पत्र 6-7 वेळा पत्र लिहून तर फॉरेस्ट मध्ये बांधकाम तर आम्हाला काय माहिती आहे का बांधकाम करता येईल. आता जीव द्यायची बारी आले रोज वाचून घेत अजून तर 1 वर्षी होऊ शकतो कारण पैसा आहे तिथे. तिथं पण भेटते रेडी. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या सातवली या ठिकाणी. आज आपण जर पाहिलं तर एकीकडे शासन प्रशासन असं सांगते की कुठेतरी पर्यावरण वाचलं पाहिजे. ज्या जागेवरती मी उभा आहे ही जागा खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे आणि असं असताना अचानकपणे दिनेश लालजी शाह यांच्या नावाने याचा सातबारा झालाय असं दिनेश लालजी शाह यांचं म्हणणं आहे. आज या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पोलिसांचा ताफा आलेला आहे, पोलीस बंदोबस्त आहे. आपल्यासोबत यावेळेला हे शेतकरी आहेत, ते असं म्हणतात की ती जागा त्यांची आहे. हे भीमराव कुटुंब आहे, हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शेती करतोय. सध्या हा वाद सुरू आहे. खरं तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत ज्या ज्या गोष्टी येतात त्या दाखवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतोय. जाणून घेऊया प्रकरण नेमकं काय आहे, शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय विषय, कशासाठी भांडतोय तू? काय नाही सर, आमची जागा तर त्या शहानी पूर्ण हडपलेली आहे. आता पोलीस प्रशासन घेऊन आलाय आणि धरून धमकून आम्हाला पळवायची कोशिश करायला लागलाय. त्याच्यावरती कुठलीच कारवाई नाही होणार. फक्त ती कारवाई आदिवासींवरती आहे. आदिवासींसाठी कानून कायदा सगळा वेगळा आहे. पैसे जो ऑफिसला घेऊन जाईल त्याचा ऐक ना, त्याला खुर्ची देणार, गोष्टी देणार, त्यांना बसू देणार. आम्हाला काय नाही, आम्हाला हे खाली बस. तो शेख सर आहे, त्या दिवस TLR होता 12 तारखेला. आम्ही मान्य करतो, तू या ना, ये ना तू. आम्हाला बोलते वरून आदेश आलाय की पोलीस सिक्युरिटी गार्ड त्याला द्यायचे. द्या, आम्ही कुठे बोलतो नका देऊ, पण तो सिक्युरिटी गार्डने घेऊन नाही आला, गुंडे घेऊन आला. तुम्हाला मी व्हिडिओ देतो. मंदिराजवळ त्यांनी केला, इथे पण आलेला, इथून रिटर्न घेऊन गेला. तो शेख जो आहे ना चौकीला, तो त्याला तो कमरेवर बसून फिरवतो शाळा. आता तुम्ही काय करणार? आम्ही काय आता जाणून मरण्याचंच आहे हो सर. आता आमच्यासाठी काय कानून कायदा राहिला नाही. आता मरायसारखं आहे बस. त्याच्या बांधकामला कोण हात नाही लावत. आमचं साधं खुटे काढलेले त्या दिवशी तुम्ही स्वतः आलेले, ते खुटे पण तोडून टाकले. आम्ही नाही बोलत का नका तोडू, तोडा. ते पण फॉरेस्टमध्ये आहे, ते पण फॉरेस्टमध्ये, तोडून टाका. त्याचे दिवालला हात नाही लावत, त्याच्या बिल्डिंगला हात नाही लावत. समोरची दिवाल त्यांनी बांधले त्याला हात नाही लावत. आमच्यावरच कारवाई का? मंदिराची जागा त्याला दिलेली, मंदिरवाल्याने ट्रस्टने त्याला भाड्यावरती दिली. ती जागा त्यांनी विकून खाली गाले बांधले आणि विकून टाकली. तो सभ्य आणि आम्ही गुन्हेगार. आम्ही कसून खातो, आम्ही गुन्हेगार. तो नाही, कारण का तो बंडला घेऊन जातो, बॅगी घेऊन जातो, चांगले पैसे नेतो मस्तपैकी. 2 मिनिटांत कोण पण असू द्या, किती मोठा मंत्री संत्री असू द्या, 2 मिनिटात विकत घेतो. आपण एकंदरीत जर पाहिलं तर सध्या वसई विरार शहरामध्ये ज्या घटना घडतायत त्या जनतेच्या विरोधात घडतायत. मग तो रिसॉर्टचा विषय असेल, इतर कोणताही विषय असेल, आपण जर पाहिलं तर आज कुठेतरी पर्यावरण वाचलं पाहिजे. एकंदरीत जर पाहिलं तर सध्या वसई विरार शहरामध्ये गरिबांना कुठेच जागा नाही आहे. प्रचंड प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही शेतकरी मंडळी जी आहे ती शेती करते आणि या शेतीवरती आपला उदरनिर्वाह करते. आपण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी जंगल वाचवण्याचं काम, डोंगर वाचवण्याचं काम हे आदिवासी बांधव करत असतात. आता तुम्हाला मी सांगतो, हे सगळे आदिवासी आहेत. ही आई आहे, ही म्हातारी बाई आहे, ही ताई आहे, या काकी आहेत. या कोणाच्या आहेत? या आपल्याच कोणीतरी आहेत. आणि कोणती दिनेश शाह नावाचा व्यक्ती येतो, त्याचा सातबारावरती या ठिकाणी नाव चढतो. आता हा वाद कुठे ना कुठेतरी चौकशीचा भाग आहे की अशा प्रकारे, अशा पद्धतीने कोण अशी व्यक्ती आहे की त्यांना मदत करत असते. आज कुठे ना कुठेतरी पोलीस प्रशासनाचं पण सहकार्य त्यांना पाहिजे होता, परंतु पोलिसांना कुठेतरी बंदोबस्त असल्यामुळे त्यांना इथे येणं हा त्यांचाही भाग आहे. परंतु कुठे ना कुठेतरी अशा प्रकारे जर एकनाथ शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतोय की थोडासा वेळ काढा आणि आमच्या वसई विरार शहराकडे बघा. कधी आमचं रिसॉर्ट तोडलं जाते,
कधी आमच्या भूमिपुत्रांना भूमिहीन केलं जातंय. आज जर ही लोक या ठिकाणी गेली तर यांचं काय होणार आहे. आणि आत्महत्याचा देखील प्रयत्न केला, तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवतोय. कुठेतरी त्यांच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे. दिनेश लालजी शाह त्यांचं हे बांधकाम आहे, मी तुम्हाला दाखवतोय. जवळजवळ हे सगळं बांधकाम आहे. मग हे फॉरेस्टमध्ये जर हे बांधकाम उभं राहत असेल आणि हे रेग्युलर होत असेल तर मग ही लोक जी काळांतरापासून इथे राहतात, ज्यांचे बाप, त्यांचे आजी, त्यांचे आजोबा या ठिकाणी होते, मग ही कोण लोक आहेत? ही कुठून आलेली लोक आहेत का? ही बांगलादेशातून आलेली लोक आहेत? ही पाकिस्तानातून आलेली लोक आहेत का? यांचा कोणीच नाही आहे का? कुठेतरी या सगळ्या गोष्टी शिंदे साहेब तुम्ही बघणं काळाची गरज आहे. पोलिसांचं काम करते, त्यांना जीव देण्याची आज त्यांच्यावरती वेळ आलेली आहे. आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. असं असताना कुठे ना कुठेतरी माझं फक्त एवढंच मत आहे की या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी केली पाहिजे. त्या इमारतीपासून त्या अक्षरशः त्या इमारतीपासून सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि जर याच्यामध्ये अधिकारी कल्पित असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली पाहिजे. किती वेळा तुम्ही गरिबांवरती कारवाई करणार? खरंच वसई विरार शहराचा वाली कोण उरला नाहीये का? इथले आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच यांना बघायला सुद्धा येत नाही. तुमच्याच समाजाचा एक हा भाग आहे. असं असताना कुठेतरी थोडासा वेळ काढा आणि आमच्या वसई विरारला बघा. आज खरोखर आमच्या वसई विरारला कुठे ना कुठेतरी विष खाऊन मरण्याची वेळ आलेली आहे. साहेब एकनाथ शिंदे साहेब, मी तुम्हाला निवेदन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की कुठेतरी थोडासा वेळ वसई विरार शहराला द्या. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.